2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक तुगलकी निर्णय दिला की सर्व जे काही रिक्षा आहेत त्यांना एसटी बस स्टँड पासून 200 मीटर उभं राहू देणार नाही, अशा प्रकारचा तुगलकी निर्णय दिला। अशा प्रकारची प्रसार माध्यमांमध्ये बातमी आली होती आणि त्यानंतर सिडको बस स्टँडच्या आगार प्रमुखांनी, आरटीओनी, पोलिसांनी संयुक्तपणे सिडको बस स्टँडच्या आमच्या रिक्षा चालकांवर त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं। काहीतरी मार्किंग बिर्किंग केली असं कळालं। त्यामुळे आज आम्ही लालबावटा रिक्षा चालक युनियन तर्फे या ठिकाणच्या सेंट्रल बस स्टँडवर स्थानक प्रमुख संतोष नजन यांना निवेदन दिलं आणि त्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं। त्याबद्दल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही अवैध वाहतुकीच्या विरोधात आम्ही कारवाई करीत आहोत। कुठल्याही प्रकारच्या रिक्षा चालकांवर कारवाईचे आदेश आम्हाला नाही आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आम्ही तसं निवेदन देखील दिलेलं आहे। जर तसे आदेशच नव्हते तर सिडको बस स्टँड वरील आगार प्रमुखांनी, आरटीओनी आणि पोलिसांनी न वाचता न अभ्यास करता कसं काय त्यांनी आमच्या रिक्षा चालकांना त्रास दिला असा प्रश्न येतो। गेल्या 3 दिवसांपासून आमच्या सिडको बस स्थानकातील रिक्षा चालकांची रोजीरोटी बुडत आहे। याला जबाबदार कोण? यांच्यावर कारवाई करा अशी देखील मागणी आम्हाला करावी लागणार आहे। परंतु तूर्त तरी सर्व रिक्षा चालकांना असं सांगण्यात येत आहे लालबावटा रिक्षा चालक युनियन तर्फे की अशा प्रकारचे कुठलेही आदेश सरकारकडून नाही आहेत। जर कोणी तुम्हाला त्रास दिला तर लालबावटा रिक्षा चालक युनियन तुमच्या सोबत आहे। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, लालबावटा रिक्षा चालक युनियनचा अध्यक्ष।